आता बातमी राज्यसभा निवडणुकीसंदर्भातली। महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय। ही निवडणूक बिनविरोध होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं। भाजपचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेनेचा 1 आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराने आज अर्ज दाखल केलाय। भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले या ज्येष्ठ नेत्यांसह माया युनाते, रामराव वडकुते या नौख्यानं संधी देत सोशल इंजिनिअरिंग साधलं, तर एकनाथ शिंदेनी धक्कातंत्र वापरत शेवटच्या क्षणी उमेदवारीची माळ ज्योती वाघमारेंच्या गळ्यामध्ये घातली। आधी जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवारांनी अर्ज भरला, तर महाविकास आघाडीने मतभेद दूर सारत शरद पवारांच्या नावावर एकमत केलं। पवार तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार होणार आहेत। सोबतच आजोबा आणि नातू एकत्र राज्यसभेत आता पाहायला मिळणार। महाराष्ट्रामधून राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी धावाधाव आणि शहकाटशहाचं राजकारण पाहायला मिळालं। मवियाच्या नाट्यमय घडामोडींवर कालच पडदा पडला, पण शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेतलं महानाट्य सुरूच होतं। जागा एक आणि दावेदार अनेक झाल्यानं एकनाथ शिंदेना उमेदवार ठरवण्यात उशीर होत असल्याची चर्चा होती, पण अनेक इच्छुक दिग्गजांना बाजूला सारत शिंदेनी लाडक्या बहिणीला पसंती दिली। पक्षाच्या प्रवक्त्या आणि तुलनेने नौख्या नेत्या ज्योती वाघमारेंना त्यांनी उमेदवारी देत इतरांना धक्का दिलाय। त्यामुळे आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, शायना एनसी अशा अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला। ना राज्यपालपद मिळालं, ना राज्यसभेची उमेदवारी, अशा शब्दात अडसूळांनी नाराजी व्यक्त केली। नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक देखील इच्छुक असल्याची चर्चा होती, मात्र आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या ज्योती वाघमारेंना तिकीट देत शिंदेनी जातीय गणित साधलं आणि मुंबई बाहेरही शिवसेनेची पाळंमुळं घट्ट करण्याचा केलेला प्रयत्न पाहायला मिळाला। खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे। ज्योतिताई राज्यसभेमध्ये केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत ज्योतिताई नक्की पोहोचवतील। राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे, त्याआधी आज